UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। बीडमध्ये कुणाची दादागिरी चालू देणार नाही। बीड सरपंच हत्या प्रकरणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पुन्हा इशारा। आरोपी माझ्या किती जवळचा असला तरी फाशी द्या। संतोष देशमुख हत्या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया। हत्या प्रकरणाची पारदर्शकपणे चौकशी करण्याची मागणी। काहींचा मला राजकारणातून कायमचा उठवण्याचा प्रयत्न। मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीनंतर मंत्री धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया। मुंडेंचा रोख नेमका कोणाकडे याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा। धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता कैलास फडला अखेर अटक। हवेत गोळीबार करतानाचा व्हिडिओ अंजली दमानी यांनी ट्विट केल्यानंतर झाला होता गुन्हा दाखल। अंजली दमानियांकडून धनंजय मुंडेंचा पिस्तूल हातात घेतलेला फोटो ट्विट। बीडमधील सगळ्या शस्त्र परवान्यांवर तात्काळ चौकशी लावण्याची मागणी। हे पोलीस आहेत या वाल्मी कराडचे नोकर। दमानियांकडून रील्स व्हिडिओ पोस्ट। तर धनंजय मुंडेंची वाल्मी कराड सोबतच्या संबंधांची तार पुन्हा छेडली। दोघांचा एकाच गाडीतून प्रवास व्हिडिओ समोर। बीड सरपंच हत्येप्रकरणी धनंजय मुंडेंनंतर अजित पवार टार्गेटवर। मुंडेंसह दादांचाही राजीनामा घेण्याची राऊतांची मागणी। तर निर्णय घेण्यात चुकल्यास दादांना परिणाम भोगावे लागतील असा सुरेश धस यांचा इशारा। बीड प्रकरणी एसआयटी लावण्याची मागणी सर्वात आधी मीच केली। फडणवीस न्याय देतील। संतोष देशमुख हत्या प्रकरणी पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। संतोष देशमुख हत्या प्रकरण तपासाला वेग। सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडून घटनास्थळाची पाहणी। सीआयडीचे अपर पोलीस महासंचालक आणि बीडचे पोलीस अधीक्षकांकडून केजमध्ये तपास। पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये 2 चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार करत हत्या। पाण्याच्या ड्रममध्ये आढळले मृतदेह। 54 वर्षीय नराधम अटकेत। राजगुरुनगरमधील ठिय्या आंदोलन पोलिसांच्या मध्यस्थीनंतर शमलं। पीडित मुलींचे कुटुंबीय मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यविधीसाठी तयार। कुटुंबियांना संरक्षणासह आर्थिक योजनांचा लाभ देण्याचं प्रशासनाचं लेखी आश्वासन। कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरण। आरोपी विशाल गवळीला पत्नीसह 7 दिवसांची पोलीस कोठडी। कल्याणमधील आरोपीला फाशी होईल हे सुनिश्चित करा। गृहमंत्री फडणवीसांचे ठाणे पोलीस आयुक्तांना आदेश। खटला जलद गतीने न्यायालयात चालवण्याच्याही सूचना। आरएसएसच्या मुखपत्रातून मोहन भागवतांच्या भूमिकेला विरोध। ऐतिहासिक सत्य जाणून घेण्याचा सर्वांना अधिकार। ऑर्गनायझर मुखपत्रात उल्लेख। धार्मिक ठिकाणी मंदिर शोधून काही जण नेता बनवण्याचा प्रयत्न करतायत। भागवतांनी केलं होतं वक्तव्य। मुलाच्या वयाइतका तरुणाशी अनैतिक संबंधांमुळे पतीची हत्या। पुण्यातील सतीश वाघ हत्या प्रकरणाला धक्कादायक वळण। पत्नी मोहिनी वाघसह 4 जण अटकेत। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।